ठीक आहे का? केडी, मला कधी कधी डाऊट येतो, तू खरंच माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना? कोण शक? फिल्मी सांग ना सिरियसली, तुला खरंच वाटतं का मी असं वागावं? आणि वर्क होईल का? 100 नाही 200% वर्क होईल. मला असं का वाटतं की वर्क नाही होणार? क्या है ना शनाया, तेरा ना थोड़ा कॉन्फिडेंस लूज हो गया है अभी. ए असं काय नाही हा. ऐसे ही ती राधिका घरी राहायला आली ना, तेव्हापासून ना तुझा कॉन्फिडन्स ना हल्लाय. नो वे या, मी मनात आलं तर गॅरीला वाटेल ते करायला लावू शकते. इम्पॉसिबल. तू चॅलेंज देऊ नको हा मला. शनाया, तू त्याला वाटेल ते करायला लावशील, पण त्याने तुझ्यासाठी वाटेल ते करायला पाहिजे ना. कैसे छोटी छोटी बातों से कुछ नहीं होने वाला, कुछ बड़ा कर यार, बड़ा कर कुछ. हा असं असं काहीतरी करणं की त्या गॅरीची झोपच उडाली पाहिजे. धमाका कर धमाका. हा धमाका. काय वाटेल ते करा, खड्ड्यात पडा ना दोघं. मला काय करायचंय? गुरुनाथ सुभेदार, मला हवा देत होतास ना, आता बघ हा केडी तुझी कशी वाट लावतो. तुझी हालत घरकी ना घाटकी केली नाही ना तर बघ. सर अहो ही काय वेळ का शनायला शोधायला जायची? एवढ्या रात्री कुठे जाणार होता अरे मग आता काय करू मी? हा कधीपासून तिचा फोन ट्राय करतोय, नुसतीच रिंग जाते, ती उचलतच नाही. काय करू सांग? तर तुम्ही रिलॅक्स व्हा, तुम्ही जरा शांत व्हा. कसं आहे हे बघा, शनाया तुमच्यावरती आता रागावले, त्यामुळे तुमचा फोन घेत नाहीये. पण एकदा का तिचा राग शांत झाला की ती तुमचा फोन घेईल ना. आणि कसं आहे सर, तिच्याकडे आता पैसे आहेत, तोपर्यंत ती मजा करणार, फिरणार. पण एकदा का पैसे संपले की तुमचीच आठवण येणार आहे तिला. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हा. ओके? नाही रिलॅक्स व्हा सांगणं सोपं आहे यार, पण मला आता इतकं रेस्टलेस व्हायला झालंय ना की मला असं वाटतं आता मीच सगळं सोडून आता गायब होतो, कुठेतरी निघून जातो एकदा. अहो सर काय बोलताय तुम्ही? कुठे गायब होणार आहात? कुठे जाणार आहात? आणि तुम्ही कुठे गेलात तर आमचं काय होणार आहे? एकतर अजून तुम्ही प्रमोशन पण नाही दिलंय मला. अरे इथे विषय काय चाललाय? तुझं प्रमोशनचं काय काढतोय श्रेयस? एवढं स्वार्थी असूनही माणसानं, कळलं ना? तुमच्याकडनं शिकलोय. नाही सर, महत्वाचं काय आहे? महत्वाचं काय आहे? शनायाशी कॉन्टॅक्ट कसा करायचा, ठीक आहे आपण विचार करूया त्याच्यावरती. पण तुम्ही रिलॅक्स व्हा. ओके? हो आता आजचा दिवस तर गेला. आय जस्ट होप उद्याच्या दिवसामध्ये ती आपल्याला भेटेल आणि ऍटलीस्ट तिचा कॉन्टॅक्ट तरी होईल. आरती घ्या बरं. हरिओम. अगं चहा देते, 2 मिनिटं. दूधवालाही आला नाही ना अजून. अजून नाही आला तू? वॉचमॅनला विचारतो जरा इंटरकॉमवर. अरे हा इंटरकॉम कालपासून काय बंद आहे? काय आलं? कालपासून बंद आहे, काय आलं? काय बोलतच नाही. कोण बरं बंद आहे? काय माहित, गुरुला सांगावं लागतं महाजनांकडे कंप्लेंट कर म्हणून. हाव ना, कंप्लेंट करायला उठाला तर पाहिजे पठ्या, अजून झोपून आहे बाय. अजून उठलाच नाही का पोट्टा? हाव ना. गुरु गेली राधिका त्याला उठायला गेली. आओ उठा बरं आता. हं? उठा. पहा बाहेर किती चांगलं वातावरण आहे. 8 वाजून गेले. उठा बरं. 8 वाजून गेले? मग चला आवरा लवकर. शिट झालाय ऑलरेडी मला. हळू हळू हळू. ही धडपड करताय. आज काय छान वातावरण आहे नाही? खूपच छान वाटून राहिलं. पहा ना, आपल्या घरात सत्यनारायण झाला, मला नवीन ऑर्डर मिळाली, दुकानाचं काम सुद्धा होऊन जाईल लवकर. मला तर खात्री आहे आता सगळं चांगलं होईल. हो मॅडम, कुठे चाललात? बिल्डिंग मध्ये का? अहो एंट्री करा ना, इन टाइम आउट टाइम लिहावं लागेल. आउट टाइम लिहिणार नाही मी आता, कायमची आले इथे. काय
हॅलो. ए अरे आता काय अहो ती शनाया ते गेटवर आली आहे सोसायटीच्या. बॅग घेऊन आली आहे. काय हो. नाही नाही तू तिथेच थांब, मी राधिकाला सांगतो लगेच. ठीक आहे. लवकर आवरा बरं, मलाही बाहेर जायचं. आणि असं करा, दुपारी जरा मला फोन करा. ऑफिस मधनं येऊन जा ना दुकानावरती. हा 5 मिनिटं आला तरी चालणार आहे. हा ट्राय करतो. आवरा आता, तुमच्यासाठी चहा मांडते. हा या बाहेर लवकर. यार शनाया कुठेस तू, प्लीज रिप्लाय. अहो पाहता का जरा कोण आहे ते? हो. अरे हो कोण आहे एवढ्यानं? श्या. अरे माझे आई तुम्ही? सुभेदार साहेब आधी सगळ्यांना बाहेर बोलवा. गुरुनाथ, राधिका, आई सगळ्यांना बाहेर बोलवा. अहो आग लागल्यासारखा का ओरडताय तुम्ही? आग लागलेली नाहीये, लागणार आहे. आगीचा लोळ येतोय, लोळ. हॅलो. आगीचा लोळ येतोय म्हणतात. अहो काय झालं ते नीट सांगा ना. हो इतके दिवस मी नीटच सांगत होतो, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या काका काय झालंय? राधिका तुला पुरावा हवा होता ना, येतोय. तुझा पुरावा स्वतःच्या पायाने चालत येतोय इथं, बघच आता. अहो जरा स्पष्ट बोलाल का तुम्ही? आला आला, यालाच विचारा. काय झालं महाजनी, आता काय केलं नवीन तुम्ही? मी काही केलेलं नाहीये. ही सगळे तुझ्या कर्माची फळ आहेत. तुझी ती लाडकी खचकडी शन्या स्वतःचा बाळ बिस्तारा घेऊन इथे राहायला येते, राहायला. काका झालं का तुमचं पुन्हा सुरू? राधिका ते म्हणतायत ते खरंय. मी स्वतः तिला गॅलरीतनं बघितलंय, शनाया इकडेच येते. काय?